आपण ज्यांना आपलं मानतो ना तीच लोक आपल्याला दुखवतात. सो हाय, मी ऋतुजा आणि आज आपण बघणार आहोत 4 असे साईन दाखवतील की तुम्ही रॉंग फ्रेंडशिपमध्ये आहात किंवा टॉक्सिक फ्रेंडशिपमध्ये आहात. सो हा व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मला एक इथे सांगायचं आहे की ह्या व्हिडिओचा पर्पज हा नाही आहे की कुणाला तरी दुखवावं किंवा कंपॅरिझन करावं किंवा कुणाला तरी जज करावं. आपण हे समजून घेतो आहे की आपल्या लाईफमध्ये सगळ्यांच्याकडून चुका होतात, इवन माझ्याकडून होतात, तुमच्याकडून होतात आणि हा लाईफचा एक पार्ट आहे. मग त्या चुका माणसांना ओळखण्यामध्ये असू दे किंवा आणखीन कोणत्या तरी दुसऱ्या विषयामध्ये असू दे, तर चुका ह्या आपल्याकडून होत आहेत, होत राहतात. पण ती चूक आपण परत करू नये यासाठी फक्त आपण क्लॅरिटी घेतो. कारण शेवटी आपल्या लाईफमध्ये आपली मेंटल हेल्थ आणि पीसफुल माइंड ह्याच गोष्टी मॅटर करतात. सो हाच एक सोल पर्पज ह्या व्हिडिओचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिलं साईन आहे ते म्हणजे टेकर्स, म्हणजे जे फक्त घेतात त्यांच्याकडून आपल्याला काही येत नाही. म्हणजे जर का आपण त्या फ्रेंडशिपमध्ये आपणच एफर्ट घालत असेल, आपण त्या व्यक्तीची काळजी करत असेल किंवा आपण त्याला मदत करत असेल, पण ह्या सर्व गोष्टी त्याच्याकडून येत नसतील तर मग ते नातं टॉक्सिक होतं. कारण कोणतेही नातं असू दे, मग ते फ्रेंडशिप असू दे किंवा आणखीन कोणतं नातं असू दे, त्या नात्यामध्ये गिव्ह आणि टेक हे दोन्ही बाजूंनी झालं तरच ते नातं टिकत असतं. तरी पण ह्या गोष्टीवरती आपण लगेच निर्णय नाही घेतला पाहिजे, कारण कधी कधी लोक अडचणीत असतात त्यामुळे ते मदत करू शकत नाहीत. पण तरीही जर का आपल्याला असं वाटत असेल की नाही, ही व्यक्ती फक्त घेण्याचंच काम करते, तर मग त्या व्यक्तीसोबत आपण बाउंड्रीज सेट करणं खूप महत्त्वाचं आहे की ह्या व्यक्तीला मी जास्त प्रायोरिटी दिली पाहिजे की नाही, किंवा ह्या व्यक्तीला मी माझ्या आयुष्यात ठेवायचं की नाही. दुसरं साईन आहे ते म्हणजे फक्त बोलतात, कृती काहीच करत नाहीत. म्हणजे आपल्या लाईफमध्ये असे आपले फ्रेंड्स असतात जे फक्त तुमचं कौतुक करतात, आपल्याला खूप मोठमोठे आश्वासनं देतात की मी तुझ्यासोबत आहे किंवा मी असणार आहे. पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा वेळ येते, एखाद्या आपण प्रॉब्लेममध्ये असेल तेव्हा ते आपल्यासोबत नसतात. तेव्हा त्यांना आपण कॉल केला तरी ते आपला रिस्पॉन्स करत नाहीत. सगळं एकीकडे, पण ॲक्शन्स स्पीक्स लाऊड दॅन वर्ड्स. कारण कृतीतूनच माणसाला समजतं ना की समोरचा व्यक्ती माझ्यासाठी काहीतरी करतोय. मैत्री ही फक्त शब्दांनी नाही तर ती ॲक्शन्सनी पण असायला हवी. म्हणजे कृतीतून ती दाखवली पाहिजे की ॲक्च्युअलमध्ये मी तुझ्यासोबत आहे. तिसरं साईन आहे ते म्हणजे फक्त तोंडावरती चांगलं बोलतात आणि माघारी आपल्याला वाईट बोलतात. असे काही आपले फ्रेंड्स असतात जे आपल्याला तोंडावरती खूप छान छान म्हणतात, तू चांगले आहेस किंवा तू चांगला आहेस, पण आपल्या पाठीमागे तिसऱ्या व्यक्तीबरोबर ते आपल्याबद्दल वाईट बोलत असतात. तरीही अशा लोकांच्याबद्दल आपण मनात राग ठेवू नये किंवा द्वेष ठेवला नाही पाहिजे. कारण एका स्वभाव असतो, पण त्यांचा जो निगेटिव्हनेस आहे त्याच्यापासून आपण लांब राहिलं पाहिजे. त्याचा आपल्यावरती इम्पॅक्ट नाही पाडून घेतला पाहिजे. दुसऱ्याला माफ करणं, त्याचा निगेटिव्हनेस आहे त्याच्यापासून दूर राहणं, यातच काइंडनेस असतो. चौथं साईन आहे ते म्हणजे वाईट गोष्टींमध्ये साथ देणारे. अशा लोकांना आपण म्हणतो इव्हिल हेल्पर्स. म्हणजे जर का आपण एखादी वाईट गोष्ट करतोय तर त्यामध्ये ते आपल्याला साथ देतात. ते आपल्याला असं सांगत नाहीत की तू ही गोष्ट करू नकोस, ही तुझ्यासाठी चांगली नाही आहे, तर त्याऐवजी ते असं म्हणतात की तू ही गोष्ट कर. समजा आपल्याला राग असेल खूप, आपण कुणाबद्दल तरी वाईट बोलत असेल, तर तिथे ते आपल्याला सपोर्ट करतात. थोडक्यात काय की आपल्याला भविष्यामध्ये ज्या गोष्टी केल्यानंतर पश्चाताप होणार आहे अशा गोष्टी करण्यासाठी ही लोकं आपल्याला काय करतात, सपोर्ट करतात. सो अशा लोकांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. सो ही 4 साईन्स होती टॉक्सिक फ्रेंडशिपची. तर मग हे ओळखणं का गरजेचं आहे? कारण महत्त्वाचं म्हणजे आपल्या अवतीभोवती कोण लोक आहेत त्यांच्यानुसार आपण बनत असतो. म्हणजे आपण ज्या फ्रेंड्समध्ये राहणार आहे, जे आपलं सराउंडिंग पीपल आहेत, त्यांचं निम्मानिम सरासरी आपण असतो. म्हणजे प्रत्येकाच्या मधला गुण आपल्यामध्ये नकळत येत असतो आणि त्यांच्यासारखं आपण बनत असतो. सो म्हणून आपण सकारात्मक जे पॉझिटिव्ह पीपल आहेत त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे, जे आपल्याला पुढं जाण्यासाठी मदत करतील किंवा आपल्या पर्सनल ग्रोथसाठी आपल्याला मदत करतील. सो ह्याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.